राम राम मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती. याचं नाव आहे इन्फायनाईट टिप्स. सर्वात प्रथम खूप खूप सॉरी, आपण 1 ते 1.5 आठवड्यापर्यंत अवेलेबल राहू शकलो नाही. आपण आपल्या जे डेली ॲनालिसिसचे जे व्हिडिओ टाकत होतो ते आपण 15 जानेवारीपासून 25 जानेवारीपर्यंत टाकू शकलो नाही. त्याच्यानंतर पुन्हा आपण आपली जर्नी स्टार्ट करतो आहे. सो आपण जसं प्रॉमिस केलं होतं, मागचे रिझल्ट्स दाखवणे तुम्हाला गरजेचे होते. 14 जानेवारी 12-13 जानेवारीचा जो आठवडा होता त्या आठवड्यामध्ये आपण टोटल $349 प्रॉफिटमध्ये होतो आणि आपण ऑल ओव्हर आत्तापर्यंत $1662 आसपास प्रॉफिटमध्ये आहोत. ठीक आहे. सो इथून पुढचा आठवडा किंवा उद्यासाठी म्हणजे 26 जानेवारी 2026साठी आपल्याकडं काय लेवल्स असणार आहेत किंवा मार्केट कशा पद्धतीनं वर्क होणार आहे किंवा कुठले प्राईम एरियाज असू शकतात जिथून मार्केट रिॲक्ट करू शकतं आहे, थोडक्यात आपण त्याचं इन्फॉर्मेशन. सुरुवात करूया आपण GBP JPY पासून. GBP JPY मध्ये GBP JPY नाही तर प्रत्येक करन्सी पेअर्समध्येच खूप इवन गोल्ड सिल्वरमध्ये सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं उलाढाल झालेल्या बघायला मिळतात. सो मोठ्या कॅन्डल्स आपल्याला फ्रायडेच्या सेशनमध्ये फ्रायडेच्या US किंवा NY सेशनमध्ये आपल्याला बघायला भेटतात. सो त्याच्यानंतर बऱ्यापैकी सगळ्या मेजर करन्सी पेअर्सने आपला ट्रेंड चेंज करायला बघायला भेटतोय 1 आवरच्या टाईम फ्रेमवरती. सो अकॉर्डिंग टू 1 आवर ॲनालिसिस आणि आपल्या फिबोनाचीच्या स्ट्रॅटेजीनुसार माझ्याकडं सध्या GBP JPY हा एरिया दिसतो. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की हा एरिया कधीपर्यंत व्हॅलिड असतो, जोपर्यंत मार्केट या एरियाला येऊन टॅप करून एकतर टार्गेट किंवा एसर उडवत नाही तोपर्यंत, किंवा या ठिकाणी मार्केट नवीन स्ट्रक्चर बनवत नाही तोपर्यंत. जर मार्केट या ठिकाणी न जाता नवीन स्ट्रक्चर बनवेल तर आपण हा एरिया आपल्यासाठी एक्सपायर होतो आणि त्याच्यासाठी नंतर जो एरिया असेल त्या एरियापासून आपण नंतर पुन्हा फिबोनाची ड्रॉ करतो, ज्याचे अपडेट्स आपण आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती अपडेट करत असतो. ठीक आहे. सो त्यानंतर AUD JPY सुद्धा सेम माझ्यासाठी हा एरिया मी सेलिंगसाठी चूज करेल. या ठिकाणी आल्यानंतर मार्केट काय बिहेव करेल ते मी बघेल, पण कधी या ठिकाणावरून जे रिट्रेसमेंट सुरू आहे हीच प्रॉपर रिट्रेसमेंट इथंपर्यंत पोहोचली तर इथून पुन्हा मार्केटनं डाऊन साईडला ब्रेकडाऊन दिला तर त्याच्यानंतर पुन्हा माझ्यासाठी नवीन स्ट्रक्चर होईल आणि मी त्याच्यासाठी नवीन प्लॅन करू शकतो. युरो JPY सेम, युरो JPY मध्ये सुद्धा सेमच. NZD JPY मध्ये माझ्याकडे कुठलीही नवीन एरिया नाही आहे. USD CAD एवढा डाऊनफॉल आला आहे की एक ग्रीन कॅन्डल मला वाटते की इकडून पुढं आपल्याला थोडीशी रिट्रेसमेंट दिसू शकते, पण अगेन उद्या मार्केटच्या ओपनिंगच्या वेळेला कसं बिहेव करते त्याच्यावरती हे सगळे एरिया काय प्ले करतील हे ठरणार आहे. NZD USD अगेन सेम, इथून प्रॉपर रिट्रेसमेंटची कुठली चिन्ह दिसत नाहीत, पण मी अज्युम करतोय की इकडून पुढे उद्या रिट्रेसमेंट येईल, या लेवलला मार्केट येईल आणि इथून आपल्याला बाईंगची ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते. GBP USD सुद्धा सेम, आपल्याला कुठलंही रिट्रेसमेंटसाठी प्रॉपर या ठिकाणी कुठली कॅन्डल दिसत नाही, पण मी अज्युम करतो की इकडून मार्केट रिट्रेस होईल. जर नाही झालं इकडून वरती गेलं की हाच एरिया मी पुन्हा एक्सटेंड करेल आणि त्या ठिकाणावरून मी आपला फिबोनाचीचा पॅटर्न ऑब्झर्व करेल. सेम US ऑइलसाठी मी हा बाईंगचा एरिया ड्रॉ केला आहे. युरो USDसाठी हा, त्याच्यानंतर AUD USDसाठी अगेन सेम या ठिकाणावरून मी बाईंग प्रिफर करेल. युरो GBP साठी सेलिंगसाठी मी हा एरिया सेलिंगसाठी मॉनिटर करेल. त्याच्यानंतर शेवट नॅसडॅकसाठी मी इथून बाईंग प्रिफर करेल, कारण प्रॉपर रिट्रेसमेंट झाले. याच्यानंतर मला असं वाटते की या लेवलला येऊन मार्केट इथून चांगल्या पद्धतीची बाईंग आपल्याला 1:2 टार्गेटमध्ये देऊ शकते. ठीक आहे. सो याचे रिझल्ट्स आणि पुढच्या दिवसाचे आपले लेवल्स आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. थँक्यू सो मच.